हॅलो. हां, मला काय आवडतं सांगू का? वर झाली तुझी आयडिया वर झाली. अहो म्हणजे इथे तर ताई स्वराजशी बोलतेय, तेही एवढ्या प्रेमाने. मी चुकीचा विचार करतेय का? नाही, ताई कदाचित ना दुसऱ्या कामामुळे सुभद्रा काकूकडे गेली असेल आणि त्यांना मदत म्हणून त्या बँकेच्या लोकांशी बोलली असेल. नाही, बरोबर, कदाचित मी गैरसमज करून घेतलाय तिच्याबद्दल. सांगा ना काय आवडेल तुम्हाला? मला ना, मी तुम्हाला नंतर फोन करून सांगते. काय झालं? हे काय करतोयस? मानलं तुला, मानलं. अरे अरे तुझ्यामुळे किमान ती बोलायला तरी लागली, म्हणजे कुठून तरी बोलणं सुरू झालं आमच्यामध्ये. नाही नाही, मी तुला खरं सांगू, मी आज जाहीर करतो, तू ना माझा लहान भाऊ जरी असलास ना तरी ह्या फील्डमध्ये, ह्या क्षेत्रामध्ये तू माझा गुरु काय, तू महागुरु आहेस, महागुरु. अरे मला आता खरंच वाटतंय प्रीती माझ्याशी बोलण्यात इंटरेस्टेड आहे. एक नंबर. आत्ताशी पहिली पायरी आपण पार केली आहे, कळलं का? हा, तुझ्यामुळे. सुलू आणि प्रीतीमध्ये किंवा सुलू आणि ज्योतीमध्ये 36चा आकडा असला तरी निदान दादा आणि प्रीतीचं पटतंय हे बरं आहे. ती फोनवर बोलतेय. तिचं झालं की मी कळवते तुला काकू. बरं, काय झालं आज सकाळी सकाळी मी जरा तिच्या सुजयवरच्या प्रेमावर शंका घेतली म्हणून चिडलीच ती. पण तशीच ज्यांनी गाडी नेली ना त्यांच्याशी बोलायला गेली. हो, मी पटकन बोलले, पण जाऊ दे. ज्योती, तिच्याशी बोलून गाडीचं काय झालं ते कळवशील ना? हो. ताईचं वागणं कोड्यात टाकल्यासारखं आहे. ताई सुजय दादावरचं प्रेम सिद्ध करायला हे सगळं करते की सुभद्रा काकूला मदत म्हणून? सुरुवातीला तिने स्वराजला टाळलं, त्यानंतर ती घराबाहेर गेली. स्वराज घरी आला त्यावरही तिने काही केलं नाही. ती सुभद्रा काकूला भेटली, मग दिवसभर गायब होती. मग काय ते बँकच्या लोकांना भेटली आणि आता मात्र स्वराजची प्रेमाने बोलतेय. या सगळ्याचा नेमका अर्थ कसा लावायचा?